राष्ट्र आणि स्वधर्म टिकवून ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे राष्ट्र आणि धर्मरक्षक लढले, स्वातंत्र्यसेनानी लढले, योद्धे लढले, त्यांनी स्वातंत्र्य यज्ञात जीवाची, कुटुंबाची आणि सर्वस्वाची आहुती दिली, त्याचप्रमाणे संगीत उपासकांनी देखील तत्कालीन काळात भारतीय संगीत टिकवून ठेवण्यासाठी त्याग केला. तसेच अतिशय बिकट आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत तसेच वेगवेगळ्या आक्रमकांच्या काळात संगीताची उपासना, प्रचार प्रसाराचे कार्य संगीत उपासकांनी विविध मते, घराणे आणि परंपरा यांच्या माध्यमातून अविरतपणे चालू ठेवले. भारतीय संगीताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नाव लिहिले जावे असे नाव म्हणजे पंडित बाबूराव डवरी गुरुजी. मृदंगाचार्य, तालमणी, कैलासवासी पंडित बाबूराव डवरी गुरुजींचा सहवास मला माझ्या बालपणी लाभला. हे माझे सौभाग्य आहे. गुरुजींची पहिली भेट मला आजही आठवते. माझे वडील श्री बाळकृष्ण लक्ष्मणराव खिस्ते आणि मी गुरुजींच्या भेटीसाठी गेलो होतो. अर्थात तो काल सकाळचा होता. या वेळेमध्ये प्रत्येक व्यक्ती प्रातर्विधी, स्नान, संध्या आणि सकाळच्या इतर कार्यामध्ये व्यस्त असते आणि साहजिकच गुरुजी देखील सकाळच्या व्यस्ततेमध्ये होते. परंतु त्याच वेळेस मी आणि माझे वडील गुरुजींच्या घरी पोचलो. नमस्कार केला. गुरुजींनी भेटण्याचे कारण विचारले. वडिलांनी सांगितले की माझ्या मुलाला आपल्याकडे पखवाज शिकायचा आहे. गुरुजींनी क्षणाचाही विचार न करता आम्हा दोघांनाही बसण्यास सांगितले. समोरचा पखवाज घेतला आणि त्याच क्षणाला पखवाजाचे शिक्षण सुरू झालं. वडिलांनी गुरुजींना सांगितले की आपण आपले सकाळचे सर्व विधी आटोपून घ्या, आम्ही बसतो. त्या काळी प्रातर्विधीसाठी बाहेर जावे लागत असे. गुरुजी क्षणात बोलले, आधी शिक्षण महत्त्वाचे. जर मी प्रातर्विधीसाठी बाहेर गेलो आणि तिथे मला काही झाले तर शिक्षण सुरू करण्याचे राहून जाईल. या प्रसंगावरून गुरुजींची पखवाजाच्या शिक्षणाबद्दलची तळमळ आणि आतुरता, विद्यार्थ्यांप्रती प्रेम लक्षात येते. अशा या महान पखवाजवादक कैलासवासी पंडित बाबूराव डवरी गुरुजी यांचा जन्म महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील नेकनूर या गावी 1899 साली झाला. गुरुजी हे हरिभक्तपरायण बंकटस्वामी महाराज यांचे शिष्य होते. त्यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे इतर राज्यातही पखवाजाचा प्रचार आणि प्रसार केला. डवरी गुरुजी हे नाथ संप्रदायाशी संबंधित होते. लहानपणापासूनच त्यांच्या अंगात ताल, सूर, लय हे उपजत होते. त्यांचे वडील श्री भागूजी हे डमरू म्हणजेच डवरवाद्य अतिशय उत्कृष्ट पद्धतीने वाजवत असत. हे वाद्य गुरुजींनी लीलया अवगत केलं. त्यानंतरच्या कालावधीमध्ये गुरुजींना भजन कीर्तनाची आवड लागली. असे म्हणतात की बाळाचे पाय हे पाळण्यात दिसतात. त्याचप्रमाणे गुरुजींनी देवडी हे तालवाद्य वाजवताना बंकटस्वामी महाराजांनी पाहिले आणि त्यांनी गुरुजींना विचारलं की पखवाज शिकणार का? त्याच वेळेस गुरुजींनी कसलाही विचार न करता हो म्हणून उत्तर दिले. वयाच्या अवघ्या 8व्या वर्षीच गुरुजींनी पखवाज वाजवण्यासाठी सुरुवात केली. त्यांचे पुढील शिक्षण नाना पानसे घराण्याचे सुप्रसिद्ध पखवाजवादक मृदंगाचार्य पंडित गोविंदराव बऱ्हाणपूरकर यांचेकडे झाले. बऱ्हाणपूर येथे त्यांनी गुरुशिष्य परंपरेअंतर्गत पखवाजाचे ज्ञानार्जन केले. त्यानंतर मुंबई आणि कलकत्ता या ठिकाणी त्यांचे नंतरचे शिक्षण पूर्ण झाले. गुरुजींच्या वादनामध्ये नाना पानसे घराणे आणि नाथ संप्रदाय या दोन्हींचाही संगम दिसून येतो. गुरुजींनी पखवाजाच्या प्रचार प्रसाराचे कार्य त्या काळात साधनांची उपलब्धता नसताना देखील ज्याप्रमाणे केले ते अतिशय असामान्य आणि दैवी कार्य होते.
गुरुजींना स्वतःच्या प्रसिद्धीची कसलीही लालसा नव्हती. लक्ष्मीप्रती कसलीही आसक्ती नव्हती. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये गुरुजींनी संगीताच्या प्रचार प्रसाराचे कार्य केले. गुरुजी प्रत्येक आठवड्याला वेगवेगळ्या गावी भेट देत असत आणि त्या गावातील विद्यार्थ्यांना पखवाजाचे शिक्षण देत असत. परत काही दिवसांनी त्याच गावासाठी भेट देत असत आणि मागील अभ्यास किती पूर्ण झाला आहे याचा आढावा घेत असत. त्यातच काही अडचणी आहेत का हेही पाहिले जात असे आणि त्यानंतर नवीन बोल देऊन पुढच्या गावी परत प्रस्थान करत असत. गुरुजींची पखवाज शिकविण्याची पद्धत अतिशय शास्त्रीय होती. ज्याप्रमाणे भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये कंठसंस्कार या संस्काराला महत्त्व आहे, त्याचप्रमाणे पखवाज वादनात देखील हाताच्या संस्काराला, पुडी आणि धूम यांचे संतुलन, लय आणि लयकारी, तालाचे वजन या सर्व गोष्टी गुरुजी विद्यार्थ्यांकडून अतिशय सहजपणे हसत खेळत करून घेत असत. त्यामुळे सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांच्या हातावर लई या सर्वांचं संस्कार विद्यार्थ्यांवरती होत असत. त्यांच्या ज्ञानामध्ये योग्य पद्धतीने भर पडत असे. विद्यार्थ्यांना लक्षात यावी अशी ताललिपी गुरुजींनी विकसित केली होती. त्याला तालाचे घड्याळ म्हणून ओळखले जाते. गुरुजी नाना पानसे घराण्याच्या पखवाज अध्ययनाच्या पद्धतीनुसार सर्वात प्रथम ताल आणि तालातील वेगवेगळ्या रचना या सर्वात प्रथम हाताने टाळी देऊन हातावर बसून घेत असत आणि त्यानंतर पखवाजावर प्रत्यक्षपणे वादन करून घेत असत. गुरुजींनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची लालसा मनात न ठेवता किंवा प्रसिद्धीच्या मागे न जाता गावोगावी प्रवास करून पखवाज अध्यापनाचे कार्य केले. पैठण, पंढरपूर, आळंदी यासारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पखवाजाचे ज्ञान प्रदान केले. भजन आणि कीर्तन याबरोबरच स्वतंत्र पखवाजवादन, ध्रुपद धमार या शास्त्रीय गायकी समर्पक साथ अतिशय लिलया पद्धतीने गुरुजी करत असत. त्यांना ह भ प वामनभाऊ महाराज, ह भ प व्यंकटस्वामी महाराज, ह भ प भीमसेन महाराज, चाकरवाडीचे ह भ प ज्ञानेश्वर माऊली महाराज आदी संतांचा सहवास लाभला. त्यांच्या सहवासात त्यांनी पखवाज वादनाचे कार्य केले. गुरुजींचा स्वभाव हा एक शिक्षक म्हणून तर उत्कृष्ट होताच, परंतु मनुष्य म्हणून देखील त्यांची वेगळी ओळख होती. त्यांचा हा स्वभाव विनोदी होता. त्यामुळे आजूबाजूचे लोक आणि शिष्य आनंदाने शिक्षण घेत असत. त्यांच्या शिक्षकी स्वभावामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शिष्यवर्ग निर्माण झाला. त्यांच्या कार्याबद्दल महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री शरदचंद्र पवार यांनी त्यांना मृदंग महर्षी म्हणून संबोधित केले. वयाच्या 90 वर्षापर्यंत पखवाज वादनाचे कार्य केले. अशा या महान, निस्वार्थी आणि प्रसिद्धीपासून दूर असलेल्या पंडित बाबूराव डवरी गुरुजी यांचे निधन वयाच्या 100व्या वर्षी म्हणजेच 1999 साली झाले. गुरुजींच्या पश्चात त्यांचे नातू प्यारेलाल डवरी चव्हाण, लक्ष्मीकांत डवरी चव्हाण, दासोपंत स्वामी आळंदी, पंडित तुकाराम भूमकर गुरुजी हे आणि यासारखे इतर शिष्य अतिशय समर्थपणे कार्य करत आहेत. पखवाजाच्या प्रचार प्रसाराचं वारसा ते अतिशय समर्थपणे चालवत असताना आपल्याला दिसून येतात. धन्यवाद.